आज मी तुम्हाला झटपट असा वाटाण्याचा भात बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढईत तेल घालायचं, 1 चमचा तूप घालायचं, गरम झालं की त्यात 1 चमचा जिरे, खडे मसाले घालायचे, हिरवी मिरची, आलं लसूण बघा कुटून घातलेलं आहे, हे मिनिटभर परतवायचं। त्यात बघा एक उभा कापलेला कांदा घालायचा, तो पण आपल्याला परतून घ्यायचा। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, ती पण मिक्स करून घ्यायची। आता यात बघा एक मीडियम आकाराचा बटाटा घालायचा, तो पण आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यात सोललेले वाटाणे घालून घ्यायचे, ते पण आपल्याला मस्त असे मिक्स करायचे। आता यात बघा 2 चमचे मी दही घालत आहे, ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तांदूळ बघा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, 1 वाटी तांदूळ आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो पण आपण घालून घेऊ। चवीनुसार मीठ घालायचं आहे, मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघा मी 1 वाटी तांदळाला 1.5 ग्लास पाणी घालणार आहे, मस्त असं मिक्स करून घ्यायचं। आता यावरती आपला 10 ते 12 मिनिटासाठी झाकण घालायचं आहे। झाकण बघा थोडंसं ओपन ठेवायचं। मस्त असा आपला वाटाण्याचा भात तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा।